धुळ्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं नुकसान तर शाळेचं सुट्टी। धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे। या झालेल्या पावसामुळे मका, हरभरा, गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। धुळे तालुक्यातील आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं मका पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। यामुळे शेतकरी कृष्णा माळी यांच्या हातातोंडाशी आलेले मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेले असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। आमचं झालेलं नुकसान सरकार भरून काढू शकत नाही, त्यामुळे सरकारकडून आम्हाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या मुसळधार पावसामुळे शहरातील JR सिटी स्कूलच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, त्यामुळे शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। यासह पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात देखील गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे पोलीस बांधवांना देखील त्या ठिकाणी जाण्या-येण्यास पाण्यातून जावं लागतंय। महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानं या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे। काय पाऊस झाला, नेमकं काय नुकसान? रात्री 11:30-12च्या सुमारास एक अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे। तर 2 दिवसापूर्वीच मक्का मोडलेला होता आम्ही, तर मक्काची परिस्थिती बघून घेतली, म्हणजे समक्ष आपण शेतात येऊन बघतोय मक्का अत्यंत झिरो झालेला आहे। आता 2 दिवसात तर त्याला कोंब वगैरे फुटून जातील, कारण एवढ्या पाण्यामध्ये आवरणंही शक्य नाही आहे आणि आवरलं तर त्याला सुकवणं शक्य नाही आहे, कारण वरून पण बादलचा ढगाळ वातावरण असल्यामुळे मका सुकू शकत नाही, म्हणून ते टोटल पीक नाश झालेलं आहे आमचं। आणि हे रब्बीचं झालं, खरीपचं झालं, रब्बीचं पण तसंच आहे। कांदा वगैरे चाळ भरलेली होती आम्ही, चाळ बसली पण कुठेही भाव वाढला नाही काही, म्हणजे तेही पीक गेलं आणि हेही पीक गेलं आमचं, तर आमच्यावर फार मोठं संकट कोसळलेलं आहे। याविषयी मात्र शासनाने तरी लक्ष द्यायला पाहिजे, पंचनामे ताबडतोब करून काहीतरी शेतकऱ्यांना भरपाई वगैरे तरी दिली पाहिजे, एवढीच शासनाकडे मागणी आहे आमची। आमचे स्वप्न फारच चांगले होते की बा यावर्षी पीक येईल, समाधानकारक होईल। पहिलेच पाऊस नव्हता इथं, जेणेकरून आम्ही पाणी भरलो, मक्याला जगवत असताना बहार आला, मके चांगलं क्षेत्र फुलायला लागलं। परंतु काय झालं, रात्री आता म्हणतं मके पक्का झाला, आपण मोडून घेऊ, लगेच दुसरी तयारी करू, आणि काय नाही। रात्रीचा जसा पाऊस आला त्याला अतिवृष्टी म्हणावी का काय म्हणा, आता सरकारच्या बोली भाषेमध्येच येते, अतिवृष्टी म्हणता का काय म्हणता, पण आमच्या इथं तर नुकसानच म्हणता। तो काही पाऊस असतो आमच्यासाठी समाधानकारक असतो, परंतु एवढा पण नाही पाहिजे आम्हाला पाऊस। जर कधी अपक्ष हाय आमच्याकडे सरकार मायबापने फक्त एवढी जास्त नाही तुम्ही देऊ शकणार, आम्हालाही माहिती आहे की बा तुम्ही आम्हाला देऊ शकणार नाही। आणि निदान लाखा जो खर्च झालेला ते तिथं 70-80 हजार तरी आम्हाला द्यावे बाबा, काहीतरी फुल नाही तर फुलाची पाकळी तरी आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे। मायबाप, सरकार मायबाप आहे, आज शेतकरी राजा आहेत आम्ही, तुम्ही मायबाप आहे, राजा तुमच्याजवळ भीक मागतोय आज। तुम्ही शेतकऱ्यांचे जास्त हाय घेऊ नका, शेतकऱ्यावर हमी भाव तरी द्या। शेतकऱ्यांना तिथं मार्केटमध्ये कोणी असतं दलाल वेगळे घेता आमच्याकडनं, मका वला दिसला त्यांना लगेच हात टाकता, लगेच बघता, आमचे काही व्यथा आहे का? तुम्ही एकदा येऊन बघा। शेतकरी जर निसर्गाने साथ दिली ना, तुमची सुद्धा आम्हाला गरज नाही, आज सुद्धा फक्त निसर्ग आमच्यावर कोपतो, म्हणून तुमच्याजवळ आम्हाला भीक तर मागतच नाही, आम्ही आमचा हक्क मागतो तुमच्याकडनं। कारण का तुम्ही तिथं सरकार मायबाप म्हणून तुम्ही तिथं उभे आहे, कोणासाठी उभे? आमच्यासाठी उभे आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडनं मागतोय। अशी गोष्ट आहे दादा, जर असलं तुमच्याकडनं भगवान तुम्हाला बुद्धी चांगली देव, आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढा प्रयत्न करावा की बा नाही भाऊ सरकार शेतकरी आज सुजलाम सुफलाम व्हावा। तुमचा समृद्धी मार्ग शेतकऱ्यांना काही कामाचा नाही, शेतकऱ्यांसाठी हाच कामाचा आहे। इथून गोणे भरतील आणि तुमच्या समृद्धी महामार्गावरून नेतील, तेव्हा तुमचा चांगलं होईल। जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची हाय घेणार तोपर्यंत तुमचा समृद्धी महामार्ग सुद्धा काही कामाचा नाही राहणार।